नागपूरची प्रसिद्ध मटका रोटी सर्वांना माहितीच असेल, पण तुम्ही कधी एवढा मोठा नान पाहिलायत का? आम्ही दिल्ली दौरा करत असताना अचानक माझ्या ध्यानात आलं की भला मोठा नान टेस्ट करूयात, तो पण काके दी हट्टी यांच्या हॉटेलचा. आम्ही लगेच काके दी हट्टी हॉटेलला व्हिजिट केलं आणि पाहिलं तर काय, तिथे भले मोठे नान युनिक स्टाईल मध्ये बनत होते. काके दी हट्टी हे दिल्ली चांदनी चौक मधलं अत्यंत लोकप्रिय आणि जुनं हॉटेल आहे आणि या हॉटेलची सुरुवात 1942 साली झालेली आणि हे हॉटेल त्यांच्या पारंपरिक खाद्यपदार्थासाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. तर चला बघूया भारतातला हा सर्वात मोठा नान या हॉटेलमध्ये कसा बनतो. एवढ्या भल्या मोठ्या नान साठी वापरला जाणारा हा भला मोठा कणिकचा गोळा बघून मी तर शॉकच झालेली, कारण की एवढा भला मोठा नान तर गोळा पण तेवढाच मोठा होता. आणि त्यानंतर दादांनी जी आपली कला दाखवली, म्हणजे कणिकाचा गोळा घेऊन एका हातावरून दुसऱ्या हातावर जे वळवलंय आणि जो तयार केलाय ना नान, तो तर आम्ही बघतच राहिलो. ह्यांच्याकडे बनणारा नान हा भारतातला सर्वात मोठा नान आहे. एवढा मोठा नान बनवल्यावरती दादा आता काय करणार हा विचार करतच होतो. तितक्या दादांनी हा भला मोठा नान भट्टीत टाकला. भट्टीत टाकण्याची पद्धत पण खूप युनिकच होती, कारण की एवढी मोठी भट्टी तर मी पहिल्यांदाच बघितलेली, आणि ते पण बसून नान बनवणं, आणि ते पण भट्टीच्या वरती, हे तर जगात वेगळं होतं. त्यानंतर इथे भला मोठा नान तर तयार झालेला आहे आणि त्यावरती चमच्याने पूर्णपणे अमूल बटर लावून घेतलेलं आहे. बटर पण कसं, म्हणजे लावत नव्हते तर पसरवतच होते एवढ्या मोठ्या नानवरती. काके दी हट्टीचा हा नान बघायला जरी तुम्हाला लहान वाटत असला, तरी पण ह्या नानचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आलेला आहे. या हॉटेलमध्ये स्पेशली जेव्हा फॅमिली जेवायला जातात तेव्हा हाच नान मागवतात, म्हणजे एका नान मध्ये सगळ्यांचं पोट भरतं. हा नानचा आकार सेम पिझ्झा स्लाइस सारखा असतो. एवढा मोठा नान तर तुम्हाला ताटात देतातच, पण ते एका ताटात नाही तर 2 ताटात पुरेल एवढा मोठा नान असतो. एवढा मोठा नान बघूनच मी सरळ ढगात गेले. चांदनी चौकला गेल्यावरती मी तर काके दी हट्टीचा हा भला मोठा नान तर टेस्ट केला. तुम्ही कधी चांदनी चौकला गेलात तर नक्की काके दी हट्टीचा हा जबरदस्त नान टेस्ट करा. आणि मी हा नान टेस्ट केला, तो दाल मखनी बरोबर, आणि पहिल्याच बाईट मध्ये मी प्रेमात पडले. नागपूरची प्रसिद्ध मटका रोटी सर्वांना माहितीच असेल, पण तुम्ही कधी एवढा मोठा नान पाहिलायत का? आम्ही दिल्ली दौरा करत असताना अचानक माझ्या ध्यानात आलं की भला मोठा नान टेस्ट करूयात, तो पण काके दी हट्टी यांच्या हॉटेलचा. आम्ही लगेच काके दी हट्टी हॉटेलला व्हिजिट केलं आणि पाहिलं तर काय, तिथे भले मोठे नान युनिक स्टाईल मध्ये बनत होते. काके दी हट्टी हे दिल्ली चांदनी चौक मधलं अत्यंत लोकप्रिय आणि जुनं हॉटेल आहे आणि या हॉटेलची सुरुवात 1942 साली झालेली आणि हे हॉटेल त्यांच्या पारंपरिक खाद्यपदार्थासाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. तर चला बघूया भारतातला हा सर्वात मोठा नान या हॉटेलमध्ये कसा बनतो. एवढ्या भल्या मोठ्या नान साठी वापरला जाणारा हा भला मोठा कणिकचा गोळा बघून मी तर शॉकच झालेली, कारण की एवढा भला मोठा नान तर गोळा पण तेवढाच मोठा होता. आणि त्यानंतर दादांनी जी आपली कला दाखवली, म्हणजे कणिकाचा गोळा घेऊन एका हातावरून दुसऱ्या हातावर जे वळवलंय आणि जो तयार केलाय ना नान, तो तर आम्ही बघतच राहिलो. ह्यांच्याकडे बनणारा नान हा भारतातला सर्वात मोठा नान आहे. एवढा मोठा नान बनवल्यावरती दादा आता काय करणार हा विचार करतच होतो. तितक्या दादांनी हा भला मोठा नान भट्टीत टाकला. भट्टीत टाकण्याची पद्धत पण खूप युनिकच होती, कारण की एवढी मोठी भट्टी तर मी पहिल्यांदाच बघितलेली, आणि ते पण बसून नान बनवणं, आणि ते पण भट्टीच्या वरती, हे तर जगात वेगळं होतं. त्यानंतर इथे भला मोठा नान तर तयार झालेला आहे आणि त्यावरती चमच्याने पूर्णपणे अमूल बटर लावून घेतलेलं आहे. बटर पण कसं, म्हणजे लावत नव्हते तर पसरवतच होते एवढ्या मोठ्या नानवरती. काके दी हट्टीचा हा नान बघायला जरी तुम्हाला लहान वाटत असला, तरी पण ह्या नानचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आलेला आहे. या हॉटेलमध्ये स्पेशली जेव्हा फॅमिली जेवायला जातात तेव्हा हाच नान मागवतात, म्हणजे एका नान मध्ये सगळ्यांचं पोट भरतं. हा नानचा आकार सेम पिझ्झा स्लाइस सारखा असतो. एवढा मोठा नान तर तुम्हाला ताटात देतातच, पण ते एका ताटात नाही तर 2 ताटात पुरेल एवढा मोठा नान असतो. एवढा मोठा नान बघूनच मी सरळ ढगात गेले. चांदनी चौकला गेल्यावरती मी तर काके दी हट्टीचा हा भला मोठा नान तर टेस्ट केला. तुम्ही कधी चांदनी चौकला गेलात तर नक्की काके दी हट्टीचा हा जबरदस्त नान टेस्ट करा. आणि मी हा नान टेस्ट केला, तो दाल मखनी बरोबर, आणि पहिल्याच बाईट मध्ये मी प्रेमात पडले.